पुढे एक मोठी बातमी कल्याणमध्ये हळदी समारंभामध्ये जेवण केल्यानं 40 ते 50 जणांना विषबाधा झाली आहे। पाहुण्यांना विषबाधा झाल्यानं लग्न समारंभ रद्द करण्याची ही वेळ आली आहे। वधूसह तिच्या कुटुंबाला सुद्धा विषबाधा झालेली आहे। त्यामुळे संबंधित केटरर्सवरती गुन्हा दाखल करण्यासाठी वधूचे वडील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहे। कल्याणमधून ही बातमी, वधूसह तिच्या कुटुंबाला सुद्धा विषबाधा झालेली आहे। 40 ते 50 जणांना जेवणातून विषबाधा झाली आहे। याबाबत अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी योगेश आपल्याशी जोडले गेलेले आहेत। आता सर्व यामध्ये जे 40 ते 50 पाहुण्यांना यामध्ये विषबाधा झालेली आहे, त्यांची प्रकृती सध्या कशी आहे? नक्कीच बरोबर आहे। कल्याणमधील हाय प्रोफाईल मोहन प्राईड या इमारतीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। एका हल्दी समारंभातील हा प्रकार आहे। हल्दी समारंभात जेवणातून ही विषबाधा झालेली आहे। या विषबाधेतून 40 ते 50 जे पाहुणे आलेले होते, वधूच्या घरची बहीण असेल, भाऊ असेल, वडील असतील, यांना सुद्धा ही विषबाधा झालेली आहे। त्यामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। वधूचे जे वडील आहेत त्यांनी आता पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतलेली आहे। त्यांनी संबंधित जे कॅटरर्स आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आता मागणी ही पोलीस स्टेशन मध्ये लावून धरलेली आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात आता लग्न समारंभ हे कॅन्सल करण्याची वेळ, रद्द करण्याची ही वेळ आता आलेली आहे। कारण संपूर्ण परिवारातील योगेश, धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी। तर आता या संबंधित केटरर्सवरती गुन्हा दाखल होणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे। वधूच्या वडिलांनी मात्र पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे। 40 ते 50 जणांना विषबाधा झालेली आहे। हाय प्रोफाईल हे लग्न समारंभ पार पडत होता। मात्र आता हा जो लग्न सोहळा आहे तो मात्र रद्द करण्याची वेळ सुद्धा या कुटुंबियांवरती आलेली आहे। 40 ते 50 जणांना विषबाधा झालेली आहे। सध्या त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। विधियंतेची काल आमच्याकडे हळद होती। तर हळदीमध्ये आम्ही पराते म्हणून कॉन्ट्रॅक्टर कल्याणचे, त्यांना आम्ही जेवणाचा कार्यक्रम दिलेला होता, कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता। तर हळद वगैरे सगळी व्यवस्थित झाली, जेवण वगैरे झाली 6-11 वाजता। त्यानंतर सगळे घरी जेव्हा परतले हॉटेलला, की आपल्या कॉम्प्लेक्सचे सगळे लोक, आमचे 125-150 लोक जेवायला होते, तर त्यांना सगळ्यांना 12 पासून उलट्या सुरू झाल्या, जुलाब सुरू झाल्या। आणि उलट्या पण अशा की प्रचंड वेदना, प्रचंड त्रास आणि प्रचंड हाल झाले सगळ्यांचे रात्रभर। आणि सिनियर सिटीजन्स तर अजूनही ट्रॉमामध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत। काही लहान मुलंसुद्धा ॲडमिट आहेत, काही मुरबाडला जाऊन ॲडमिट आहेत, काही अंबरनाथला जाऊन ॲडमिट आहेत। ही सगळ्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे। आणि मेन म्हणजे काय की ह्या कारणामुळे माझ्या घरचा जो प्रॉब्लेम आहे, माझी जी मुलगी, तिचं लग्न होतं, स्नेहा, श्रुती, तिची लहान बहीण आणि माझी बायको रेखा, त्यांची परिस्थिती फारच खराब आहे। अजूनही त्या परिस्थितीतून ते बाहेर आलेले नाही आहेत। तिघांना लूज मोशन्स, रात्रभर सलाईनवर खरी सलाईन लावलेलं होतं त्यांना। तर प्रकृती या सर्व कुटुंबियांची आणि ज्या 40 ते 50 जणांना विषबाधा झालेली आहे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय। रात्रभर त्यांची प्रकृती सुद्धा अत्यवस्थ झालेली आहे।